श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवेकरी. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर म्हटलं चला आज त्यानिमित्त केलेली पूजा सर्वांना दाखवावी. तर मित्रांनो, तिसरा गुरुवार असल्यामुळे असं वाटलं की देवांना स्वच्छ अंघोळ घालून घ्यावी. तसं तर आठवड्यातनं मी 2दा देवांना क्लीन करत असते. त्यासाठी आपण लिंबू किंवा चिंचेचा वापर करावा. पितांबरी अजिबात नको. कारण पितांबरी आपल्याकडे सगळ्यांकडे बहुतेक सगळ्याच जणांकडे ना पितळाच्या देवाच्या मूर्त्या असतात. तर जर आपण पितांबरीने जर त्यांना स्वच्छ केले तर देवाच्या मूर्तीची झीज होते. आपण बघू शकता मी इथे आधीच सर्व देवांना अंघोळ घालून मंदिर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि पूजेची मांडणी सुद्धा मी आधीच करून घेतली होती. आज गुरुवार असल्यामुळे स्वामी चरित्र सारामृत पारायणामधील एक अध्यायाचे पठण सुद्धा मला करायचे होते. तर आपण बघू शकता अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी झाली. इथे माझ्याकडे गजानन महाराजांचा फोटो, महालक्ष्मी मातेचा फोटो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो सुद्धा आहे. नंतर सगळी मांडणी झाल्यानंतर मी सर्व देवांना अशा प्रकारे हळदी कुंकू वाहून घेतले आणि ही जी गजलक्ष्मी आहे त्यांची सुद्धा पूजा करावी. आणि फुलांचे हार मी आधीच बनवून ठेवले असल्यामुळे सर्व देवांचा सर्व देवांच्या फोटोंना सुद्धा हार घालून घेतले. आणि त्यानंतर मी महालक्ष्मी मातेच्या पूजेची तयारी सुद्धा आधीच करून ठेवली होती. इथे बघू शकता आपण एक एक कळस मी मांडलेला आहे. त्यावर वृक्षांच्या 5 डहाळी सुद्धा मी ठेवलेल्या आहेत आणि समोर गणपती म्हणून विड्याची सुपारी सुद्धा मांडून ठेवलेली आहे. तसं अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृत पाठण सुद्धा केले आणि गुरुवारच्या पूजा पूर्ण झाली. आपल्याला आवडल्या असतात प्लीज कमेंट करून नक्की सांगा.